हे बघ नुसतं पांढरं शिपूट झालं या 900 आहे मग असं 4 नेसून फोडून टाका असं 900 झालं नाही 1200 नेसासारखं राहिलंच नाही का असू दे गारव्याच नेसाई काय त्याला गारव्याच कुठल्या देवळा जेवणार असू दे गारव्याच नव असं गा थंडीच म्हणते तायडा मी ग असं कर की मग ही जम्पर शिवते तुला मी आणि ही तिच्या पातळावर घाल ग जम्पर पेसूर का आता एक तर गारवा आम्हाला पोचला सकाळी जम्परवर सकाळी ह्याच्यावर घाल आणि आता राहून सोडायचा परत सोडा सोडायचं आता हे किती सोडा अगदी माया वटलं घालतो आता ही ही चाय पावडर लागते इथं आणि इथलं सोन्या इथं म्हणलंय ना येईल घे सोन्याला आपण द्या 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 40 रुपये पडले तिचं पाचशे घेते तिला 40 रुपये देते त्या पोराच्यांना कुरकुऱ्याला 10-20 रुपये दे त्या पोराच्यांना 2 पुड्या आमच्या दोघांना 2 पुड्या हे करते आता आणले ते बिस्किट आता बरं मला पोर कुठं घालायचं आता हाय ती शाळा दुकानात गाडी थांबव पाया पडा बायशन भाज्या काय आमच्यातल्या बाया कामाला गेले त्याच्यामुळे येत नाही द्या तुझ्यातल्या बाया का लय गोळा होती त्या ना हा दुकानावर थांबवून त्यांना कुरकुरे घेऊन 20 रुपये देतात आद्या आजीनं आम्हाला काय काय करायचं अगं काय झालं माहिती काय म्हणले तर मित्रांनो ही जी आपण शेड मारलाय ही शेड मारलाय ती ह्याला ती एक जनावर वगैरे बांधायच्या आधी जी पूजा म्हणून असते त्या पूजेला गारवा असं म्हणते ते तर आम्ही सुद्धा ह्याने एक शेड मारला तेव्हा आम्ही सुद्धा गारवा म्हणून आम्ही हे केलं होतं तीच व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढं जोडून दाखवतो आमच्या इकडे कसं झालं इथं जवळ आसपास कोण नसते ते माणसं जे आपल्या बाया असलेल्या तर त्याच्यामुळे आता ही बाया कोण आली नाही त्या हे बघा ही लई लांब लांब घर आहे हे ताडे फोन धर ताडे फोन धर आता हे एकदम असं गडबडीत सगळे चाललेलं आहे गण लावलाय काय अडचण नाही काय म्हणते भाऊ 3-4 लिहून येते म्हणा बरं झालं आता बरं आता ही टोपी टावेल कोणाला देऊ तर मित्रांनो आता ह्या प्रकारे असा हे झालेला आहे गारव्याचा कार्यक्रम झालेला आहे बघड आणि आता ही फोन धरला तर आमच्या भाऊजन तर ह्या गारव्याला तुम्हाला सांगतो मित्रांनो ही दक्षिणा असतोय पण ह्याने दक्षिणा काही दिलेला नाही तर आता तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवतो ते ह्यांच्या घरचा जे कसं आम्ही गेलो होतो त्यावेळेस किती माणसं आली ते
हॅलो ना आज लावून देऊ का उद्या लावून देऊ म्हणलं. आय म्हणते आज संध्याकाळी 3ला बसती गाडीला. संध्याकाळी म्हणजे आता 2 वाजून 19 मिनिटं झाले ते. मग आता 3 वाजता बसती म्हणते. मग तू राहा म्हणते ना. हा तुझा काय दिदे सोन्या काय नको म्हणते राहायला. कुठे जायचंय आता राहू दे म्हणला की. आई येते म्हणते पण मग कसं करावं. हा तर आता ह्याच्यात आपण मांजर धरले. मांजर आता आपल्या आत्याला द्यायसाठी बहिण्या मांजर कोणाला द्यायचंय आत्याला. हा आत्याला मांजर सप्रेम भेट म्हणून. बाया जास्त करून कोण येत नाही का. इधर पैसे घर म्हणता ना तो लय नाही 500-700 रुपये. निर्बग मोजून बघ इकडं दाखव तुला. बघितलं राहू दे. तू म्हणशील 20 रुपये दिले. 20 रुपये सरकार दिलं पाताळ घे मस्त पैकी. बघितली मी. तर मित्रांनो आपल्या शेडची पूजा झाली आता. आणि तुम्हाला मी आता आमच्या मामाच्या इथल्या त्या शेडची कशी आम्ही पूजा केली होती पाठीमागे एकदा, तर ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या पुढे दाखवतो जोडून. तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मित्रांनो आता आमच्या मामाच्या एका शेडची पूजा करायची आहे. तर तिथं बायका भरपूर आली त्या. तुम्हाला दाखवते ते कशी पूजा करते काय करते ते. तर हे आमच्या मामानं असं नवीन एक शेड मारलाय आणि हे जे आता पूजा करायचे काम चालू आहे इकडे. नाही धरत मांजर कुत्री किती सांगा ती करते काढते माझं जातीवर जात असते. आल्या बाया बघा त्याला दिसत्या बाई. असा कार्यक्रम चाललाय. नवीन शेड मारलाय म्हणून. तुमच्याकडे ही पद्धत आहे नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आमचा एवढा पूर्ण मामाचं हे एवढं हे असं हे आहे. दूध गाडी सुद्धा इथं घरी येते गेलं. लोकाला हो बांधले हिंडावाय गेलती मी. आल्या हे झाले म्हणून पाऊस आला. आता हा एक दुसरा शेड आहे. ह्याचा पण काय पूजा करायची आणि गाडीची पण पूजा करायची. गाडी पण 1 सेकंड घेतली आहे. ही मोठ्या मामाचा शेड आणि ही बारक्या मामाचा शेड. वरल्या पोलीस दिसतोय काय लाईट लावली. आमच्याकडे चोर येत नाही. धुपारा गेला काही वाकडा करू नको सरळ करतो. लागायला लागले सोडा लवकर गारवा.
बसायचं आधी कशाला एका केळासाठी मग आता दोन उपवासाठी बाकी काय नाही घरात फोटो घाला टोपी. सोनूकडे द्या कशी सवयची उलटी बघते त्याची ते. राम राम. बरं आता इथला कार्यक्रम ओरखत घेतलेला आहे. तर आता आम्ही हा कार्यक्रम रद्द दिवशी केला केळ चारण्यात येत आहे. चारलंय तर आता सर्व बायांना केळं वगैरे देऊन घालवलेले आहेत. तुम्ही इथं केळं बघू शकता हे केळं. तर ह्या सर्व आपल्या माता भगिनींना केळं देऊन पाठवण्यात आले. तर मित्रांनो बघा इकडं असं वांगी भाजी बनवली आहे आणि भाजी बनवली तर मस्तपैकी बघा. दाखवते भजी दाखव. बरं आमच्या दादूला बी बघा. हा बरं हो. तर जी आमची लागली आम्हाला जेवण वाढायला तो आमची प्यांगायला लागली अशी. तर आका बी जेवायला लागली. जेवायला बसली. फुला आमची काय जेवत नाही म्हणते. फुला बाहेर झोपली आहे. फुलायला झाली नागिन त्याच्यामुळे फुला काय जेवायला वगैरे नाही. तिला भाजी भाकरी सेपरेट दिली होती तिने जेवण केलंय. सोनू भजी कशी झाले बाळा? काय शब्द फुटा ना. सोनू बी कळ ना सोना बी कळ ना त्याच्यामुळे छान झाले. तर चला मित्रांनो जेवण करायला या इकडं. सगळे राहिले की कापू माप काढू तर मित्रांनो आता जेवण झालं आणि इकडे बघा ही अक्का आणि ही सुरकाला ब्लाउजचे माप काढायला शिकवायला लागले. पाक ते पेपर कुस्ती धरायला लिहून करायला गेले. अडीच घेतलंय अडीच घेतलंय. हा तर आता तुम्ही तिथं अडीच घेतलंय ना त्याच्या खाली पूर्ण पुढचा गळा 5.5 घ्या. आणि 2 इंच घेतले का सोडलेलं त्याच्या खाली पूर्ण उंची 13.5 घ्या. 13.5. तर मित्रांनो यांचं आता हे रातभर असंच चालणार आहे. तुम्हा सर्व युट्यूब फॅमिलीला गुड नाईट. आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.